कॉन्फिगरेशन ऑफ कंपनी फीचर, इन्व्हेंटरी फीचर. कंपनी कॉन्फिगरेशन लिस्टमध्ये इन्व्हेंटरी फीचरच्या खाली मेंटेन इन्व्हेंटरी, इंटिग्रेट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी, एनेबल मल्टिपल प्राइस लेवल्स, एनेबल बॅचेस, एनेबल जॉब ऑर्डर प्रोसेसिंग, एनेबल कॉस्ट ट्रॅकिंग, एनेबल जॉब कॉस्टिंग, यूज डिस्काउंट कॉलम इन इनव्हॉइसेस, यूज सेपरेट ॲक्च्युअल अँड बिल्ड क्वांटिटी कॉलम इन इनव्हॉइसेस हे ऑप्शन्स आपण बघू शकतो. इन्व्हेंटरी फीचरमध्ये दिलेल्या ऑप्शन्सला आपण आपल्या गरजेनुसार वापरू शकतो. जसे की मेंटेन इन्व्हेंटरी फीचरचा उपयोग जर आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये अकाउंटिंग बरोबरच स्टॉक आयटम्सही मॅनेज करू इच्छित असू तर मेंटेन इन्व्हेंटरी या ऑप्शनसमोर आपल्याला येस करायला हवं. इंटिग्रेट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी या ऑप्शनचा उपयोग आपण आपल्या फायनान्शियल रिपोर्ट्समध्ये स्टॉक रिपोर्टिंगसाठी करतो, तर या ऑप्शनलाही आपण येस करूया. एनेबल मल्टिपल प्राइस लेवल्स. जर आपण एखाद्या प्रॉडक्टला वेगवेगळ्या कस्टमर्सच्या गरजेनुसार वेगवेगळ्या रेट्सला विकत असू तर यासाठी आपण एनेबल मल्टिपल प्राइस लेवल्स या फीचरचा उपयोग करूया. प्रॉडक्टला बॅचवाईज ट्रॅक करण्यासाठी, त्याचबरोबर त्याची एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट ट्रॅक करण्यासाठी आपण बॅचवाईज ट्रॅकिंग एनेबल करूया. जॉब ऑर्डर प्रोसेसिंग. जर आपण प्रॉडक्टला कुठली तरी थर्ड पार्टी किंवा जॉब ऑर्डर खाली प्रोसेस करतो आहे तर एनेबल जॉब ऑर्डर प्रोसेसिंगची मदत होते. एनेबल कॉस्ट ट्रॅकिंग. प्रॉडक्ट खरेदी करताना आपल्याला जी कॉस्ट द्यावी लागते म्हणजे ॲडिशनल कॉस्ट द्यावी लागते त्या सर्व कॉस्ट्स आपल्याला ट्रॅक करायच्या असतील तर आपण एनेबल कॉस्ट ट्रॅकिंगला येस करू शकतो. याबरोबरच कोणत्याही प्रोजेक्टमधील प्रॉडक्ट कॉस्टिंगला जर आपल्याला ट्रॅक करायचं असेल तर आपण एनेबल जॉब कॉस्टिंग या फीचरचा उपयोग करू शकतो. कोणत्याही प्रकारचा डिस्काउंट, कोणत्याही प्रकारच्या सेलवर डिस्काउंट कॉलम ॲड करण्यासाठी डिस्काउंट कॉलमचा आपण उपयोग करू शकतो. आणि ॲक्च्युअल आणि बिल्ड क्वांटिटीमधील फरक दाखवण्यासाठी सेल्स इनव्हॉइसमध्ये आपण सेपरेट ॲक्च्युअल आणि बिल्ड क्वांटिटीचा सुद्धा उपयोग करू शकतो.